करके अजित है अगले सर लेचे और उनके साथ बात करेंगे। तो यहाँ से केतन वारसे सर लेचे और ओमकार भास्कर सर लेचे नीचे दोस्तों त्रिमूर्ति देखिए यहाँ पर हमारे स्कोरर है। पूरी अपडेट इनसे मिलेगा यहाँ पर जो फर्स्ट नाइट से यहाँ पर क्या कुछ हो चुका है, कौन सी टीम है कहाँ तक पहुंची, इनकी जानकारी भी मिलेगा। शायद मुझे लगता है एक टीम कल सुपर 6 में अदय 40+ टीम को पहुंचा गया। और उससे पहले देखिए बात करेंगे पिछला दो आज छठा देखिए बात करेंगे नाइट है 6 नाइट है। तो चलिए चलेंगे मैच की तरफ जहां पर बात करेंगे हमारे डीजे एचडी हमारे संदीप दादा पाटिल लीजिए, सूरज दादा लीजिए निश्चित रूप से, और उसके साथ है 20 पर लाइव इवेंट्स है। और पहला गेंद देखिए यहाँ पर लेन गेंद था और सिर पे देखिए यहाँ पर बल्ला रखना चाहते थे, यहाँ पर से डॉट गेंद निकलता हुआ और डॉट के साथ साथ चलिए वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ यहां से। और जहां पर मैच की बात करेंगे, मैच यहां पर मुकाबला 5 ओवर का मैच है और बहुत बड़ा देखिए अच्छा ड्राइव है यहां पर से। और जब तक देखिए गेंद को रोका जाता तब तक देखिए 2 रन कंप्लीट होता हुआ यहां पर कुल 30 गेंद रहेगा यहां पर से। बहुत बढ़िया देखिए बैठा लिखा जाए तो निश्चित रूप से लेकिन हम देखते हैं हेमंत खेलने लीजिए निश्चित रूप से, लेकिन सर जब और टीम खेलते होंगे पूरी टीम में, लेकिन से ये मुकाबला बात करेंगे तो यहां से बहुत टीम हम देख सकते हैं। तो चलिए बहुत बढ़िया देखिए कवर ड्राइव यहां पर 4 रन आता हुआ यहां से एकदम से डीप कवर को चिरता हुआ। हाँ निश्चित रूप से देखिए बात करेंगे पाले बुद्रुक पाले सोरे देखिए बात करेंगे, ये नाम है अब देखिए ब्रांड है। हल्के हाथों से देखिए यहाँ पर खेलते हुए शॉर्ट कवर एक्स्ट्रा कवर देखिए तैनात था, कवर भी देखिए यहाँ पर डिप थोड़ा सा खुला रखा गया है। नजदीक देखिए यहाँ से लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर 1 रन देखिए तेजी से भागकर यहाँ पर कंप्लीट करते हुए यहाँ से। बैटर की बात करेंगे तो रोशन पाटिल और उनके साथ देखिए बात करेंगे प्रणय म्हात्रे, यहाँ से स्वर्गीय महादेव काका देखिए बात करेंगे शिवांश स्पोर्ट्स पैठाली पॉट टीम देखिए हम देख सकते हैं। और जिसके सामने देखिए ओम गुरु दत्ता देखिए बात करेंगे स्वीकर टीम है। राम पाटिल सर देखिए बात करेंगे स्वीकर का अच्छे ऑपरेटर्स किरण पाटिल सर हैं, एक आवाज देखिए यहाँ से। और स्वीकर की भी देखिए बात करेंगे हम 2 टीम देखते हैं यहाँ पर दूसरी टीम देख रहे हैं। रुचित सर खूब खूब आपका भी स्वागत निश्चित रूप से, पूरी 24 लाइव है। अपील देखिए यहाँ पर थोड़ा हाइट पे देखिए अंपायर ने बताया यहाँ से ओ डायरेक्ट हिट है, टाटा बाय बाय बन सकते थे यहाँ पर। द्वारकानाथ चुर्गे सर यहाँ पर लेग बाय से रन आता हुआ, लेग बाय का रन देखते हैं यहाँ से कितना मुश्किल बनाएगा कितना आसान बनेगा, ये आने वाला वक्त समय आपको बताएगा। यहाँ से चमकता हुआ ट्रॉफी देखिए आप देख सकते हो, सिल्वर कलर की ट्रॉफी देखिए यहाँ से। और इस ट्रॉफी तक देखिए बात करेंगे 40+ का पहला टीम पहुंची है। चलिए रेगुलर देखिए बात करेंगे राधा कृष्णा 20 टीम भी देखिए सुपर 6 में पहुंचे हैं। राधा ही 40+ देखिए यहाँ से। और इस बार देखिए मिड ऑन के ऊपर से खेलते हुए यहाँ से मिड विकेट तैनात था, उसके करीब से निकलता हुआ यहाँ पर आता हुआ देखिए इस ओवर की पहली 4 रन सेकंड चौका।
पवार दो पवार प्रशांत दादा पवार। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 13 रन बनाए, लेकिन जहां पर बल्लेबाजी करते हुए रोशन पाटिल 5 गेंदों के ऊपर 11 रन से। कहते ना मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है भाई। क्रिकेट लीजिए या समाज में लीजिए या अब नौकरी जॉब घर के मामले में लीजिए, हमेशा संघर्ष करना बहुत जरूरी हो जाता है। दो संघर्ष इंसान देखिए, हम दो कटआउट देखिए यहाँ पर बहुत सारा देख सकते हैं। सामने देखिए एकदम से श्री रूपेश टुमरिया ने बिंदास भाई, जहां बाइक की देखिए बात करेंगे जिनकी तरफ से मैं कहूंगा सूर्य महागुरु सर बहुत सारे देखिए टूर्नामेंट में हम देखते हैं दादा की तरफ से बाइक मैन ऑफ द सीरीज के लिए। दूसरी तरफ देखिए हम देख सकते हैं वल्लभ पाटिल साहब देखिए बात करेंगे ऊपर सरपंच ओला, जिनकी भी टूर्नामेंट कंप्लीट हुई। और भी काफी सारा देखिए कटआउट है। व्हाइट का इजाफा देखिए यहाँ से महागुरु हमारे एमडी सर जिक्र करेंगे यहाँ से, जो रथी महारथी इस टूर्नामेंट में जुड़ रहे हैं या आने वाले हैं। पिछले यहाँ पर 5 रातों से लेकर आज 6ठा रात हो चुका है, और आने वाला देखिए बात करेंगे कल 7 नाइट है, यानी फाइनल नाइट है। लेकिन इस फाइनल नाइट में आज देखते हैं कौन सा टीम है सुपर 12 या सुपर 6 में पहुंचता है। तो चलिए हल्के हाथों से यहाँ पर गेंद को खेला, यहाँ पर से 1 रन आता हुआ यहाँ से, और सिंगल के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 15 रन से। और अभी तक बात करेंगे बगैर लुस्कान से। यहाँ पर कहते ना सफलता भी उसी का तरफदार होती है, मेहनत जिसकी वफादार होती है। ये पाले सर पाले बुजुर्ग कहा जाए तो महागुरु सर बड़ी मेहनत बड़ी शिद्दत से इस टूर्नामेंट का आगाज होती है। या चलिए लीडिंग एज है, यही तो बात चढ़ी थी भाई। यहाँ से सफलता भी उसकी तरफदार होती है, मेहनत जिसकी वफादार होती है। अब यहां से देखिए मेहनत रंग लाती हुई सेकेंड ओवर की दूसरी गेंद का बरा पहला ब्रेक तो यहां पर एक सेट बल्लेबाज है रोशन पाटिल का विकेट है। तो चलिए बात करेंगे पर विकेट देखिए बात करेंगे, माफी चाहेंगे रोशन ने प्रणय का विकेट गिरता हुआ। चलिए बात करेंगे यहाँ पर से दोनों बैटर की बात करेंगे तो यहाँ से सूरज भगत देखिए इस वक्त आते हुए, और रोशन पाटिल देखिए बात करेंगे इस वक्त देखिए नॉन स्ट्राइक पर रहते हुए। प्रणय अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। और यह चलिए शॉट ऑन पुल खेलना चाहते थे, बैकफुट से यहाँ पर टाइमिंग उतना अच्छा नहीं रहा। फील्डर देखिए मिड विकेट पर बढ़िया क्या चाहता हूं यहाँ पर, यही तो बात छेड़े थे भाई हार्ड ठंड में, और दिमाग दबाव में काम नहीं करता। यहां से जैसे पहला विकेट गिरा दबाव गिरा, और उसके बाद आते आते देखिए दूसरा विकेट है। पहला गेंद का सामना किया सूरज भगत है, लेकिन शाम का सूरज भी ढल गया। और यहां से बात करेंगे शिवकर टीम का भी सूरज का विकेट गिरता हुआ। वाले गेंदबाज की बात करेंगे रुस्सी केनी, देखिए यहां से बात करेंगे टीम के लिए सेकेंड ओवर, खुद के लिए पहला ओवर, और जहां पर 5 ओवर का मुकाबला है। 4 गेंदबाज का इस्तेमाल होगा। मिड ऑफ के ऊपर से खेला गया, बड़ा अच्छा क्या भाई यहां से आते आते देखिए यहां पर लेन को पहचान लिया यहां से, और फील्डर पहुंचे थे, लेकिन जब तक पहुंचते तब तक देर हो चुकी थी। 4 रन आता हुआ।
लेकिन उससे पहले ओ ये चलिए डर 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 आ रही है भाई यहां से, क्योंकि देखिए जैसे एक चौका लगा यहां पर से जो गेंदबाज देखिए सफल बनकर जा रहा था, थोड़ा सा उसी के लिए देखिए अब मुश्किल बनते जा रहा है यहाँ पर। दोस्तों क्रिकेट यही बात हमने छेड़ा था कि मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज यहाँ पर। जैसे चौका या छक्का लगता है तो समस्या गिर जाता है गेंदबाज के ऊपर, और जैसा विकेट गिरता है तब बल्लेबाज। और कट खेलते हुए देखिए पॉइंट के ऊपर से कितना फाइन देखिए यहां से टिप पॉइंट को चीरता हुआ यहां से आता हुआ, और एक 4 रन देखिए अनिल टिम्बे सर का इशारा। चलिए हमारे सुनील पाटिल सर देखिए हम देख सकते हैं कि लेजेंड है, एक सीनियर से अनुभव है अंपायर देखिए यहां से, और उनके साथ वर्क करना चौरगे सर अनिल टिम्बे सर है। बहुत बढ़िया देखिए हर कोई अपनी काम को अच्छे अंजाम तक पहुंचाते हुए टीम का स्कोर देखिए 24 रन बनाए यहां से। चलिए बहुत बढ़िया, ओ नजदीकी मामला यहां से हो सकता था, शायद बाल बचे यहां पर से। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे रिप्ले में, आप देख सकते हो किस तरह से यहाँ पर 24 लाइव देखिए ये जब रहते हैं सामने कमेंट्री बॉक्स में मजा आता है। देखिए दूसरे अब यहाँ पर रनों के लिए बड़ा तेजी से भागे थे, थोड़ा थ्रो बेहतर नहीं, और विकेट कीपर भी मेरे हिसाब से थोड़ा आगे आगे विकेट के पीछे रहते तो काम थोड़ा आसान बन सकता था। चलिए पहला 2 ओवर के लिए आपने देखिए यहाँ पर 10 मिनट का आसपास समय लिए हैं, तो 4 ओवर के लिए देखिए 20 मिनट है। अब तय करना है यहाँ से पहली टीम है कि 4 ओवर में आपको मैच कंप्लीट करना है 20 मिनट में, या आपको एक अतिरिक्त फील्डर अंदर लेना है। जितना समय लोगे आपको एक अतिरिक्त फील्डर लेना होगा। आखिरी 9 मिनट में आपको 2 ओवर कंप्लीट करना है। टीम का देखिए रन बना है 24 पर 2 विकेट चलते हैं डीजे के पास। रायगढ़ गुप्ते को चर्चा चलता हुआ, और कहते ना जब 2 दिल मिल जाता है टेनिस क्रिकेट की दुनिया में, देखिए यहाँ से बड़े चेहरे बड़े रूप है दिनकर वारसेसर देखिए हम देख सकते हैं। और धीरे धीरे देखिए हमारे ग्रामस्थ मंडल पाले सूर्य पाले बुजुर्ग भी यहाँ पर जुड़ेंगे, और मुझे लगता है आज शायद घर का टीम भी आज है ना। थोड़ा आज का लॉर्ड्स के बारे में देख लेते हैं यहाँ से, और निश्चित रूप से यहाँ से देखिए बात करेंगे पाले सूर्य पाले बुजुर्ग टीम है, घर का टीम या नंतरचा सामना सेकंड मैच। मागरू सर आज खूब मजा आएल आज। चलिए घर की टीम देखिए मैदान पर आज दिखेंगे आपको सेकंड मुकाबला, वो मुकाबला रहेगी देखिए बात करेंगे पालेश्वरी पाले बुद्रुक अजय हनुमान करंजाडे। चला दोघा संघाचे कर्णधार रेडी राहा, इनिंगच्या नंतर टॉच केला जाईल, खूप मजा येईल आज। स्थानिक संघ ऋत्विका 11 देवीचा बडा गाव देवी वाऊंचे 3रा मैच, 4था मैच पाले खुर्द सचिन स्पोर्ट खेरणे। आज सर्वे वारसेसर स्थानिक संघाला निश्चित रूप से देखिए बात करेंगे स्थानिक टीम को भी मौका मिलना चाहिए। मेहमान टीम मेजबान टीम है, खूब मजा आएगा आज, क्राउड बढ़ेंगे यहाँ पर। घर की टीम आज मैदान पर खेलेंगी। अब पालेश्वरी पाले बुद्रुक कहा जाए तो वारसेसर जब जब मैं ये टीम को देखता हूं इनकी क्राउड काफी तादाद से आते हैं, पूरी गांव। ओ बहुत देखिए यहाँ पर बढ़िया देखिए यहाँ से कल वही देखिए बात करेंगे कासरगोड नाइट में हमने देखे भाई मेगा वाकबिल टीम जब खेल रही थी, पूरा वाकबिल के देखे क्राउड मैदान के चारों तरफ भरे हुए थे, क्या शोर शराबा। और उसका बेनिफिट फायदा मिलता है टीम को, जब क्राउड आते हैं तालियां बजाते रहते हैं चौके छक्के के ऊपर से। लेकिन यहाँ दोनों टीम देखिए यहाँ से पहला मुकाबला है अप ड्राइव देखिए यहाँ से क्राउड थोड़ा सा अभी इस वक्त कम है। दिनकर सर कहते ना पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने, क्योंकि नौकरी जॉब दुकान बिजनेस जैसे बंद करके आएंगे और थोड़ी सी घर पे रिलैक्स लेंगे, एक कप चाय पीने के साथ सीधा क्रिकेट के मैदान पर आएंगे। आपला माणूस आपला खिलाडू सपोर्ट करायला पाहिजे, तो सपोर्ट करने के लिए आएंगे निश्चित रूप से और खूब मजा आएगा भाई। सुनील सर देखिए निश्चित रूप से बहुत सारे देखिए नाही देखिए सुनील पाटील सर ज्या महाराष्ट्राला एवढे माझ्या नाव मोठा केला, आज 0 पासून हिरो बनवला, तो मराठी शिकायला पाहिजे। मैं बिंदास मराठी सांगतो सुनील पाटील सर कामाला, लेकिन क्रिकेटला कसं एवढे इझी नाही आहे प्रत्येक शब्द। आज मराठी कमेंटेटर पण बघा किती संघर्ष करतो। तो चलिए बात करेंगे
लेकिन संघर्ष हमारी भी जारी है और करनी चाहिए, क्योंकि आगरी लय जिगरी भाई यहां से ओ ड्राइव देखिए कमाल के यहाँ पर लॉन्ग ऑफ तैनात था, लेकिन तुन्ना तुन्ना, अरे गेंद चला गया सीधा डगआउट पर मुन्ना, अथवा 4 रन। बघा मनोज मात्रे एकदम इन एक्शन साठी रेडी तैयार, छोटा तीर करता है घाव गंभीर। नहीं, निश्चित रूप से कहते हैं ना, छोटा नोट छोटा कदम ही सब मुश्किल में काम आते हैं। मनोज दादा देखिए मैंने बात ही बताया, और ये चलिए वाइट का हिसाब है यहाँ पर से एक्स्ट्रा में देखिए 1 रन आता हुआ यहाँ से। हेमराज दादा मनोज दादा एक साथ देखिए हमने बहुत मंच पर आते हुए देखिए, हमेशा देखिए पालेश्वरी पाले बुजुर्ग की बात बताई, एकता की बहुत बड़ी ताकत है और काफी कम ऐसी टूर्नामेंट होती है जो पालेश्वरी जैसे यानी गांव के नाम से देखिए मैदान पर दिखता हुआ। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 32 रन 2 विकेट गवाए, जिक्र चर्चा होता रहेगा। ओ एकदम देखिए बात करेंगे, भन्ना तेज तरार और कर रहा, और बल्लेबाज के लिए देखिए थोड़ा सा मुश्किल होता है यहाँ से 32 रन। और जहां पर देखिए 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, आने वाला देखिए अंतिम 12 गेंद बचा है। सेकंड कॉल फिर से एक बार देना चाहेंगे पालेश्वरी पाले बुद्रुक, चलिए मैदान पर ड्रिंक्स जाएगा। तो चलिए निखिल दादा टांडेल देखिए हम देख सकते हैं यहाँ पर सरपंच साहब है, स्क्रीन पर स्वागत है निखिल दादा टांडेल। सरपंच देखिए बात करेंगे, एक गांव के इतने बड़े हस्ती रहते हैं, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा, और हर मुसीबत में सबसे देखिए पहले सरपंच साहब। सरपंच साहब के देखिए बाजू में हम देख सकते हैं सागर दादा मात्रे देखिए बात करेंगे, राइट हैंड उनके, और होना ही चाहिए निश्चित रूप से। तो चलिए मैदान पर ड्रिंक्स पहुंचाएं, थोड़ा चलेंगे डीजे के पास। धाव संख्या 32 देखिए बात करेंगे यहाँ पर हम, और 2 विकेट गवाए, आने वाला 12 गेंद से चलते हैं डीजे के पास। की बात करेंगे 32 रन देखें, आता आगमन झाला एक लेजेंड खिलाडू, एक लेजेंड कॉमेंटेटर से रिवॉल मात्रे सर ओले, एक माजी सदस्य रागेगड समालोचक असोसिएशनचे, पनवेल समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष, भरपूर त्यांच्याकडे टॅलेंट आहे। आता दीपक फर्टिलायझरचा एक ऑफिसर पण आहे, एक लेजेंड खिलाड़ी देखिए 40+ के देखिए हर विभाग में देखिए इन्होंने बात करेंगे काम किए हैं। 32 पर देखिए तो बहुत बढ़िया देखिए यहाँ से रिबल सर देखिए रायगढ़ का आ जाए, पनवेल का आ जाए, एकदम से रायगढ़ महाराष्ट्र की एक बहुत बड़ी शान है, सुनील पाटिल सर है। और ये चलिए भाई बात करेंगे यहाँ से लेग पेपर देखिए यहाँ से विकेट देखिए गिरता हुआ 4था ओवर में। रिबल महात्रे सर देखिए इस वक्त फिर के आज भी देखिए इस एज में क्या कमाल की गेंदबाजी करते हैं खास करके, और यह स्पोर्ट ओले के लिए पर बहुत बढ़िया देखिए ओले का आ जाए तो JWR देखिए एक बहुत बड़ी टूर्नामेंट कंप्लीट हुई, बहुत सारी टूर्नामेंट रहता है वहां पर 3 से 4 टूर्नामेंट, लेकिन 32 पर देखिए 3 और आज पूरी रात आवाज जगी। लेकिन रिबल मात्रे सर देखिए बात करेंगे, मैं भूलना नहीं चाहूंगा, बहुत आपने युवा कमेंटेटर को अच्छी सपोर्ट की आपने। प्रवीण गायकर रॉकस्टार लीजिए, बाबू साह लीजिए, प्रवीण टिम्बी लीजिए, रोशन पाटिल सर लीजिए, शुरुआत में आपने कहीं प्लेटफॉर्म दिए हैं, लेकिन बड़ी खुशकिस्मत की बात है देखिए पिछले साल भी ये टूर्नामेंट में हम एक साथ थे उस नाइट, और किस्मत देखिए 365 दिन के बाद फिर से वापस यहाँ जुड़ाया। ये किस्मत की बात होती है भाई, और कहते हैं ना 2 दिल जब जुड़ जाते हैं। दिनकर बारसे सर देखिए मैं इन्हें भी सल्यूट करना चाहूँगा, आज भी बेफिकर कहते हैं बाबू साहब तुम्ही कधी पण माझा आवाज दिया, मैं उपस्थित आए तुमच्या सेवासाठी, चाहे रिक्शे में लेकर किसी पार्टी में लीजिए, चाहे घर पे लीजिए, किसी टूर्नामेंट में लीजिए। ये प्यार देखिए, ये मोहब्बत है, लेकिन सब देखिए मोहब्बत की ताकत के साथ साथ है। अब बल्लेबाजी से आक्रामक देखिए यहां से AK-47
अजय भगत देखिए, बच के रहना बाबा, बच के रहना रे। सूरज सही बताया कि लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे। एक बार सफल हो जाओ, इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे। भलाई देखिए, अभी दबाव में थे 3 ओवर, अब देखते हैं यहां से बच के रहना बाबा। यहां से अजय भगत का छक्का, लेकिन कितना समय के लिए देखते हैं यहां से प्रीतम केनी गेंदबाजी में फिर से एक बार तैयार। और उसके बाद देखिए कमाल का कमबैक वापसी। देखिए यहां से, इसे कहते हैं मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है, एक तेरी तो एक मेरी। यहां से यही तो क्रिकेट की दस्तूर है। लेन देखिए यहां से एकदम फुल लेन, एकदम तेज तरार। और 24 लाइव देखिए यहां से बड़ा मजा आता है। देखिए सामने स्क्रीन रखते हैं और इनकी खासियत है रिप्ले। मेहनत करते हैं हमारे ऑपरेटर रिचे सर लीजिए, चाहे पूरी उनकी देखिए टीम जितनी मैं जिक्र करूंगा जैसे समय, और 22 रन आता हुआ, क्योंकि इनकी टीम की बात करेंगे आज 1 नहीं 2 नहीं 5 नहीं भाई 25 से 30 टीम इनके काम करते रहते हैं 24 लाइव में, और हर कोई मेहनत लेते हैं यहां से। और मजा तभी आता है यहां से देखिए, लगातार ये रिप्ले दिखाते रहते हैं। थोड़ा हमारी नजरें यहाँ हटी या घटी, और रिप्ले में क्या होती है, जो स्लो मोशन में आता है ना, वो टाइमिंग आपको और रहता है। और ड्राइव किया यहां से देखिए, फील्डर्स थोड़ा दूर रह गए, 2 फील्डर थे यहां से, लेकिन दोनों फील्डर को चर्चा करने का बात आ गया, लेकिन चौका था वहां। इसको देखिए जाकर पहुंच गया 43 रन। रिबोल सर ये होती है क्रिकेट। देखिए टोटल कहां था, लेकिन चौथा ओवर में जैसे शुरू हो गए यहां पर रन देखिए आता हुआ। और सूरज देखिए बात कहते ना, बुराई भी है मुझ में, अच्छाई भी है मुझ में, अरे ढूंढने वाला ढूंढ तुझे क्या चाहिए, ये बैटर बता रहे हैं यहां से। क्योंकि सूरज डीजे कुछ नया डायलॉग सुनना चाहते थे, और मैंने उन्हें बताया कि आज सभी आपको नया डायलॉग दूंगा भाई, क्योंकि हम भी रोज रात में जाके आधा घंटा पढ़ाई करते हैं। हो ये चलिए, हवा में था यहां से गेंद, क्योंकि सही बताए सूरज जी, अभ्यास नहीं करोगे, अगर कुछ नई बातें नहीं आएगी, नई चर्चा नहीं आएगी, फिर आपको तो पता है आप भी डीजे में हर साल कुछ कोशिश अच्छी रहती है। चलिए बात करेंगे, 4 ओवर का मैच कंप्लीट हुआ है, और 4 ओवर के समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए बात करेंगे यहाँ पर 4 देखिए बात करेंगे 44, और विकेट की बात करेंगे यहाँ से 3 विकेट गवाए हैं। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे, समय ज्यादा मत लीजिए, बहुत बढ़िया समय में आपने गेंदबाजी की। अभी तक अगर बात कर लिया जाए तो 45 टीम है, लेकिन आखिरी देखिए जो 6 गेंद है वो समय में ली जाए। और समय से पहले जो घर की टीम देखिए यहाँ से मुकाबला खेलेगा पालेश्वरी पाली बुद्रुक, मुझे लगता है शायद उनके कप्तान उपस्थित है। तर यानंतर जे लढत असेल बघा, पालेश्वरी पाली बुद्रुक विपक्ष जानुमान करंजाडे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधावा। इथे जानुमान करंजाडे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधावा। पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत, आणि तुमच्यासाठी मात्र शेवटचा पुकार आहे। स्पर्धेची नियमावली आहे, पहिले सत्र संपण्यापूर्वी दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी संपर्क साधणं अत्यंत गरजेचं आहे। ओ टू बाबूशाह, बाबूशाह के पास चलते हैं। क्या बात है, यह आवाज होता है महागुरु एमटी सर रिबल शर्मा। तर सन्माननीय ओबले गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आमचे मित्र रिवाल माते सर यांचं इथे आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपले स्वागत आहे। चलिए बात करेंगे यहाँ पर महागुरु एमटी सर देखिए बात करेंगे, जिनकी आवाज और ड्राइव देखिए यहाँ से वाइडिश लॉन्ग ऑफ, एकदम से गेप था यहाँ से। कहते हैं ना, दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और नरेश ढवले देखिए बल्लेबाजी कर रहे हैं, लेवारी 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 लेवारी। नरेश ढवले ढवले 10 चेंडू 22 धावाच्या इनिंग्स, और टीम का स्कोर देखिए 48 है। ओ खींचकर मारा यहां से, हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई। हवा हवाई, और गेंद को छक्के के लिए उड़ाई भाई यहां से। और टीम का देखिए अर्धशतक 54 से। नरेश ढवले की बात करेंगे, 11 गेंद 28 पर बल्लेबाजी कर रहे हैं, ओवर की 4 गेंद से। और स्लोर गेंद थोड़ी सी दूर यहां से, नकल गेंद। रिबॉल सर कहते हैं ना, नकल गेंद के लिए अकल की भी जरूरत होती है।
और बहुत बढ़िया देखिए यहाँ पर अकल के इस्तेमाल, नकल के लिए अकल की जरूरत रहती है यहां से। तो चलिए बात करेंगे यहां से स्कोर की बात करेंगे। 55 पर देखिए 3 है। ओ ये चलिए भाई यहां से और एक वाइड दबाव 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 एक्स्ट्रा यहां से। चलिए हंसी का 11 धाकते हुए के स्पॉन्सर देखिए बात करेंगे प्रीतम दादा पाटिल से, और मत का मजा ले रहे हैं और मैच का भी मजा ले रहे हैं। क्या बात है यहां से। देखिए जब एक टूर्नामेंट रहता है ना रिवॉल्व सर, कितने सारे दिल जुड़ जाते हैं यहां से। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहां से 56 पर देखिए बात करेंगे 3 विकेट गवाए, लेकिन कुछ खराब गेंद और पटकी हुई गेंद, स्लोअर गेंद था यहां से। अब उछाल देखिए वेरिएशन यहां पर दिखाते हुए, और वेरिएशन दिखाना होगा भाई। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहां से स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए यहां से 56 पर एकदम से रुका हुआ, यहां पर 4 ओवर देखिए 4 गेंदें हो चुकी है यहां से। और गेंदबाज देखिए फिर एक बार तैयार से, ओ बैकफुट से देखिए पंच किया है फील्डर से। ओ क्या कमाल का कैच लिया गया। कौशल केनी, राइजिंग स्टार भाई ग्लैन मैक्सवेल, जिनके नाम देखिए धानसर के मैदान से लीजिए या ओलफ के नाइट लीजिए भाई, वही कौशल केनी यहां पर कैच पकड़ा। रिप्ले में आप देख सकते हो एकदम से देखो स्पाइडरमैन के जैसे कौशल केनी, इसे कहते हैं मालिक का गाडी और ड्रायव्हर का पसीना। तर इथे यानंतर नाणेफेक केली जाणार आहे। हनुमान करंजाडे क्रिकेट संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार आहे। व्यासपीठावर पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आमचे मित्र दिलीप वास्कर यांचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलेही सरचे स्वागत आहे। चलिए जो कौशल केनी ने कैच पकड़ा महागुरु सर देखिए उनके पिताश्री के नाम से टीम मैच खेल रही है यहाँ पर। स्वर्गीय महादेव काका देखिए बात करेंगे शिवांश स्पोर्ट्स पेटाली देखिए बात करेंगे। मनोहर तांडेल आणि नितीन तांडेल उपस्थित आहे, त्यांच्या माध्यमातून ये गेंद हवा में जरूर है, डाउन द फील्डर, मौका बन सकता है और ये मौका बना। इसी के साथ बल्लेबाज आउट। व्यासपीठावर मनोहर तांडेल आणि त्यांच्या समीपेत आपण पाहतो नितीन तांडेल इथे उपस्थित आहे। त्यांच्या माध्यमातून पालेश्वरी 40+ क्रिकेट संघाला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलं। मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो। नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा बघा दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी। चला करंजाडे संघाचे कर्णधार या टॉस आधी लवकर पालेश्वरी पालेबुद्रुक फर्स्ट मॅच होता जो ते ओम गुरुदत्त संघाचे कर्णधार टॉस हरून फर्स्ट फलंदाजी। टोटल धावसंख्या 55 धावाची गरज आहे, 56 आहे। आता कॉमेंट्री बॉक्स पर जुड़णार 56 स्कोर आहे, 57 टार्गेट आहे। रिबल मात्रे सर कॉमेंट्री बॉक्स पर जुड़णार। आम्ही आता महागुरु एमडी सर कडे जाणार जिथे टॉस होईल। सेकंड मॅच पालेश्वरी पालेबुद्रुक करंजाडे। तर इथे मान्यवर नाही आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत। निश्चित स्वरूपात मनोहर तांडेल नितीन तांडेल यांचा सन्मान केला जाईल। आमचे मनोज म्हात्रे उपस्थित आहेत, त्याचबरोबर निलेश उलवेकर विशाल उलवेकर क्रिकेटचा आनंद घेतात। सागर म्हात्रे महेश आता सज्ज झालेले आहेत। या पालेश्वरी सज्ज आहे। हनुमान करंजाडे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। तुषार तांडेल सुरेंद्र उलवेकर उपस्थित आहेत। हनुमान करंजाडे क्रिकेट संघ शेवटचा पुकार आहे। आमच्या पालेश्वरी कमिटीची जी नियमावली आहे अतिशय स्ट्रिक्टली आहे। एकदा काय चेंडू विकेटवर आदलला जाईल फेकला जाईल त्यावेळेस मात्र तुमच्या संघाला इथे दंडित केलं जाईल। या तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल। आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने सन्माननीय विशालदादा केनी यांचा आपण इथे सन्मान करूया। या यमराज दादा आपण इथे पाहतो पेटाली क्रिकेट संघाचे शिवांश स्वर्गीय महादेव काका 11 शिवांश स्पोर्ट पेटाली क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आपण पाहतो इथे विशाल केनी, ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय त्रिंबक शेठ केनी यांची एक अविस्मरणीय आठवण म्हणून प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा पेटालीच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्या भेटीसाठी आली आणि त्या स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर विशालदादा केनी यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ
आणि पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान्य माजी सरपंच दिलीपदादा भास्कर, यमरादादा म्हात्रे, त्याचबरोबर निलेश उलवेकर आणि दिनकर बारसे या आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने विशालदादा केनी यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. या मनोहर तांडेल, या मनोहर तांडेल, नितीन तांडेल, या नितीन मनोहर तांडेल यांचा आपण सन्मान करू. 40+ क्रिकेटर आहेत. एकेकाली पालेश्वरी क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं आणि आजही बघा फिजिकल फिटनेस अतिशय सक्षम आहे. त्यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात पालेश्वरी 40+ क्रिकेट संघाला टी-शर्ट सुद्धा पुरस्कृत करण्यात आलं. आणि नितीन त्यांचे खास समर्थक आहेत बघा. दोघं एकत्रित आलेले आहेत, प्लॅनिंगशीर आलेले आहेत निश्चित स्वरूपात. बघा बंधू प्रेम, यमरादादा म्हात्रे पनवेल महानगर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेची संपूर्ण आमची संयोजन समिती पाहतो. त्यांच्या शुभ हस्ते मनोहर तांडेल यांचं मायेची उबदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. जानुमान करंजाडे क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे. जर चेंडू निश्चित स्वरूपात शिवकर क्रिकेट संघाच्या गोलंदाजामार्फत पहिला चेंडू जर विकेटवर फेकला गेला तर मात्र इथे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला इथे खऱ्या अर्थाने आपण दंडित करणार आहोत. करंजाडे क्रिकेट संघाला O2 कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बोलणार आहोत. आमचे परम रवींद्र म्हात्रे सर, मॅन फ्रॉम ओवले, यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू सो मच बाबूशा. मॅचला आपण करूया सुरुवात. सर्व तमाम क्रीडा रसिकांचं करूया स्वागत. पालेश्वरी चषक 2025 उत्तरार्धाला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल इथे मात्र डॉट जातोय. आपण पाहत आहोत पालेश्वरी चषक 2025 हे आयोजन आणि खरं तर अतिशय नेत्रदीपक आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. सुसज्ज असं मैदान आणि तेवढाच चांगला प्रकाशमय वातावरण. आमच्या जे मैदानाकडे ते बघा स्टेजकडे एक प्रवेशद्वार आहे. वरून येणारा जो रस्ता आहे बघा, तिथे रस्त्यावर कुणी गाड्या मध्ये पार करू नका. आज मान्यवरांची खूप मोठी गर्दी होणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला चेंडू जातो शॉर्ट पॉइंट कडे. सिंगल मिळेल. करायचे आहेत बघा 57 धावा. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. स्वर्गीय महादेव काका शिवांश पेठाली संघासमोर ये 57 धावांचं आव्हान आहे. ओम गुरुदत्त शिवकर संघानं ठेवलेलं हे आव्हान. आजच्या रात्रीतला पहिला मॅच आपण पाहतोय. खरं तर खूप चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये हा सामना नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडणारा पाहायला मिळेल. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळेल. आणि आज बरोबर लवकरात लवकर या स्पर्धेला सुरुवात झाली बघा. 8:05 झाली. उत्तरार्धाला सुरुवात झाली. परेश केणी आणि संदीप पाटील ही सलामीची जोडी मैदानावर दाखल. तर सलामीचा गोलंदाज मयूर बघा. हा खूप चांगला चेंडू बघा मयूर गरजचा तुम्हाला पाहायला मिळेल. जो पहिला ओव्हर घेऊन आला शिवकर संघाचा हा गोलंदाज शिवकर बी म्हणून हा संघ खेळत असतो सातत्यानं बऱ्याच मैदानावर. आज मात्र ओम गुरुदत्त शिवकर या नावानं खेळणारा हा संघ तुम्हाला पाहायला मिळते. आणि मयूर घरात मयूर पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतोय. हो डांसिंग डाऊन द विकेट. इथे मात्र बघा ऑफ स्टंप सोडून चेंडू अगदी सरळ निघाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची समाप्ती. क्या बात आहे बघा. इथून तुम्हाला IPL मध्ये सातत्यानं वाचताना ऐकायला मिळाले. आज पालेश्वरी नगरीमध्ये ही स्पर्धा अगदी रजनी स्पर्धा सुरू असताना ही धून तुम्हाला ऐकायला मिळते. नेक्स्ट बॉल मयूर.
पुन्हा एकदा वाढीवर चेंडू फेकला जातोय. फलंदाज काय करतोय बघा. इथे पेटाले टीमचा फलंदाज कन्फ्यूज झालाय, बीट झालाय. सातत्याने हे 2 बॉल डॉट गेले. आता संघ अडचणीत येतोय की काय, कारण पहिलाच ओव्हर सुरू आणि धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 1 लागली आहे. तर सन्मान्य प्रकाशन म्हात्रे, पालेबुद्रुक आणि सुनील दादा म्हात्रे यांचं इथे आगमन होत आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सरळ बॅटने गेलाय बघा. आता मात्र चांगला गॅप मध्ये चेंडू दन 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 करत जातोय. सीमा पार चौकार. ज्या विद्यमान नगरसेविका आहेत ते सन्मान्य रांजणपाडा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व विश्वनाथ शेठ चौधरी साहेब रांजणपाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. विश्वनाथ शेठ मनपूर्वक आपलं पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. चला स्पीडअप करायचे आहे लगेचच. जे हनुमान करंजाडे क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी लगेचच आपण संपर्क इथे साधावा. धन्यवाद महागुरु पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर एका बाजूला मॅच सुरू आहे या क्रीडांगणावर. अर्थातच स्वर्गीय महादेव काका शिवांश पेठाळी आणि त्यांच्या विरोधात ओम गुरुदत्त शेवकर. शेवकर संघाने 56 धावा काढल्या, 57 धावांचं लक्ष. हा सामना फक्त 5 षटकांचा असेल, त्यामुळे पहिल्या षटकाचा वाजवी खेळही समाप्त झाला आणि अवघ्या 5च धावा, 1 चौकार फक्त आला पॉवर प्ले मध्ये. सफलता मिळाली नाहीये, परंतु खूप चांगलं षटक हाताळलं मयूरनं. सेकंड ओव्हर हा हवेमध्ये लॉफ केलाय. उंची जास्त आहे, लांबी ही जास्त मिळेल का? हो, डेफिनेटली लांबी ही मिळाली. वाईड इच लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं जातोय. हा सीमारेषा पलीकडे षटकार. सन्मान्य विश्वनाथ शेठ चौधरी साहेब रांजणपाडा यांचं आगमन झाल्यानंतर पालेश्वरी कमिटीच्या वतीने फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचा स्वागत इथे करण्यात आलेलं आहे. निश्चित स्वरूपात धाकटी जुई क्रिकेट संघाचे स्पॉन्सर आदरणीय प्रीतम पाटील क्रिकेटचा आनंद घेतात. निश्चित स्वरूपात प्रीतम पाटील, हंसिका 11 धाकटी जुई मनपूर्वक तुमचंही आभारी ते आम्ही व्यक्त करतो. नेक्स्ट बॉल पलटवार केलाय बघा. 1 षटकार आल्यानंतर गोलंदाज तुम्हाला अजय भगतचा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. शिवकर संघाचा हा गोलंदाज ओम गुरुदत्त या नावाने शिवकर आज खेळतोय. आणि मात्र पेटाली गाव म्हटलं तर नक्कीच हेमंत आमचे मित्र, एक लिजंड प्लेयर, याची आठवणी होईल. या गावचा एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्यांचा हा संघ खेळतोय मैदानावर. आणि पाहू शकाल ऑफ स्टॅम्पला बॉल होता, सरळ बॅटने उडवला. या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षण ही पाहायला मिळालं आपल्या संघासाठी. हा इफर्ट खूप चांगला असतो बघा. एखाद्या गोलंदाजाला 7 कोणाची असते, ज्यावेळी तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता त्या क्षेत्ररक्षणाची. इन ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाला. अगदी वाईडिश लॉंग ऑफ कडे स्ट्रेट डाऊनचा फटका उडी मारून चेंडू अडवलाय. अक्षरशः खूप चांगलं कमालीचं क्षेत्ररक्षण पाहू शकाल. 24 इव्हेंटची क्लॅरिटी आणि क्वालिटी अप्रतिम. तिथे तुम्हाला अगदी पिक्चर क्लिअर होताना पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल गोलंदाज पुन्हा एकदा 50 पार करून डावखुऱ्या फलंदाजासमोर अजून एकदा डॉट बॉल खेळतोय परेश केणी. हा फलंदाजी करत असताना आतापर्यंत 4 बॉल डॉट केलाय. मग पेटाली संघ तुमच्यासाठी हे सुरुवातीचे डॉट बॉल नंतर विचार करण्यास भाग पडतात. चौकार आलाय. चला करंजाडे संघ 3रा ते 4था कॉल आहे. करंजाडे चला या आपण. ओहो, आता मात्र डावखुऱ्या फलंदाज परेशना हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक झेल खाली उलट दिशेनं टिपलाय. झेल समाप्त झालाय. परेश केणीचा हा खेळ.
थँक्यू डीजे मास्टर जय शिवराय. खूप चांगलं संगीत बघा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. बघा आयोजन कमिटीच्या वतीनं इथे करंजडे टीम तुम्हाला सातत्यानं अनाउन्समेंट केला जातोय. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचकडे फोकस करूया. 12 धावा धावफलकावर. हो हो भिरकावून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. ओ हो हाताला फेविक्विक लावलंय की काय काय कॅच पकडलाय बघा. अशक्य असा झेल टिपला गेला. आणखी एक विकेट. पेटाळे संघाला मिळतोय धक्का. व्यासपीठावर सन्माननीय श्री गजानन पाटील इनामपुरी, सन्मानित जगन्नाथ शेठ मात्रे इनामपुरी आणि परशुराम पाटील इनामपुरी यांचं इथे आगमन झालेलं आहे. पालेश्वरी क्रिकेट कमिटीच्या वतीने आणि पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज सन्मानित श्री गजानन शेठ पाटील इनामपुरी ते उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण श्री बाळाराम पाटील बालरामबुवा पाटील इनामपुरी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आनंदी येथे सांप्रदायिक क्षेत्रासाठी खऱ्या अर्थाने एक धर्मशाला सुद्धा उभारण्यात आलेली आहे. निश्चित स्वरूपात एक चांगलं सत्कार्य त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आपलं आम्ही संपूर्ण रायगड, पनवेल आणि ठाणे वासियांच्या वतीने आपल्या परिवाराचं मनपूर्वक इथे आभारी व्यक्त करत आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बघा 2 षटक आतापर्यंत समाप्त झालेत आणि 12 धावा धावफलकावर लागलेत. 12 धावा, 2 विकेट, 2 ओव्हर. पेटाळी संघाची ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. शिवकर संघाचा 3ऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज पहिल्याच बॉलवर आणखी एक विकेट. विकेट मागून विकेट प्राप्त होताना पेटाळी संघाला धक्क्यान मागून धक्के मिळत आहेत. 12 या आकड्यावर 3रा धक्का. किंवा बघा बली भोईर करंजडे आपला संघात कोणताही खेळाडू आला असेल तर पाठवायचा आहे. करंजडे टीम कारण आयोजन कमिटी सातत्याने तुम्हाला आमंत्रित करताय. जवळजवळ 2रा सामना आता संपायला आलाय. मंगेशी शेलार करंजडा गावचे सरपंच आपल्या खेळाडूंना लवकरात लवकर पाठवा जर लाईव्ह पाहत असाल तर. जाऊया ऑन फील्ड मॅचकडे लक्ष केंद्रित करूया. पेठाले टीम तुम्हाला आता 45 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 17 बॉलमध्ये. हे समीकरण खेळाडूंना आमच्या लाडक्या सांगायलाच लागतं कारण मैदानावर किती धावा किती बॉल्स राहिलेत हे सांगणं फार गरजेचं आहे. 17 बॉल 45 धावांची गरज. गोलंदाज मयूर. वैयक्तिक 2रं, सांघिक 3रं. मयूरचं हे षटक देखील काय भेदक मारा खेळ करतोय हा मयूर. जबरदस्त. ओम गुरुदत्त शिवकर बी संघ गोलंदाजी करणारा संघ. पाहुण्यांना माहिती देऊया आजच्या रात्रीतला हा सामना पहिला. आणि साहेब खरं तर स्वर्गीय महादेव काका शिवांशी पेटाळे संघ बॅटिंग करतोय. आता 16 चेंडू आणि त्यांना कराव्या लागतील 45 धावा. आणि हवेमध्ये लॉफ केलाय. इलिमिनेशन कमी. आणखी एक विकेट. विकेट नंबर 4. बॅक टू डग आउट. नानसे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी
शिवकल्याण राजा जाणता राजा माझ्या छत्रपती राजांना मानाचा मुजरा पालेश्वरी चषक आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं मानाचा त्रिवार मुजरा करूया. खूप चांगलं संगीत सूरज एसडीसी म्हटलं तर आज मात्र खूप चांगले संगीत तुम्हाला ऐकायला मिळतील. स्वर्गीय महादेव काका शिवांश पेटाली संघ फलंदाजी करत असताना बघा 4 विकेट गेलेत 12 या आकड्यावर. हा चांगला फटका आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हो फ्लॅट अँड पॅरलल ब्लॅक स्क्रीनला डायरेक्ट टच होतोय. हा येतोय खणखणीत षटकार. थँक्यू एसडीसी. बघा इथे मात्र आपण पाहतोय जो षटकार ठोकलाय ना तो फलंदाज स्वर्गीय महादेव काका यांचे सुपुत्र आहे. आपल्या वडिलांना हीच खरी श्रद्धांजली हीच खरी आदरांजली. ठोकतोय पहिला षटकार आणि धावसंख्येला नेऊन ठेवतोय 18 या आकड्यावर. क्या बात आहे. फलंदाज कौशल केनी हा मात्र आडव्या पाठने केलाय. पुन्हा एकदा डीप मिड विकेट कडे 2 क्षेत्ररक्षक येतात वेगानं. एक सिंगल मिळाली दुसरी धाव ही कंप्लीट. आणि अशा परिस्थितीमध्ये थोडंसं या ठिकाणी क्षेत्ररक्षण ओव्हरथ्रो आणि त्यानंतर मात्र 2च धावा. 13 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 37 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 37 धावा. या षटकारानंतर मॅच मध्ये थोडंसं या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय पेटाली संघ. नेक्स्ट बॉल गोलंदाज मयूर. Oh, lovely! What a stroke! It's a big and huge sixer! थँक्स सँडी डीजे सूरज चौधरी. चला पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानामध्ये. तत्पूर्वी दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. यजमान संघ पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक आणि जानमान करंजाडे. मी आजच्या आमचे प्रमुख पाहुणे आदरणीय विश्वनाथ शेठ चौधरी खारघर शहर काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती भारतीताई चौधरी या पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. विश्वनाथ दादा या आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. चला इथे नाणेफेक केली जाईल. विश्वनाथ दादा एकेकालचे रांजमपाडा एक्सप्रेस अतिशय ताकदवर गोलंदाज होते. इम्रान दादा फलंदाज पण आक्रमक. तो काल होता खऱ्या अर्थाने. तर विश्वनाथ दादांच्या शुभास्ते खऱ्या अर्थाने ते नाणेफेक संपन्न होत आहे. नाणेफेकीचा कौल हनुमान क्रिकेट संघ करंजाडे क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. इथे मैदानामध्ये आल्यानंतर स्पर्धेबद्दल कशी स्पर्धा वाटली काय आहे. चला निर्णय काय निर्णय डिसाईड चला संघनायकांचा सन्मानित केलं जाणार. तत्पूर्वी विश्वनाथदादा चौधरी यांचा सन्मान आपण करणार आहोत. खारघर शहर काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आणि रांजणपाडा गावचे उद्योजक विश्वनाथ शेठ चौधरी साहेब यांचा यथोचित सन्मान पालेश्वरी क्रिकेट कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. निश्चित स्वरूपात की एक आदर्शवत आपुलकी ज्यांच्या यशाच्या शिखरावर राज करते आणि समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा घेऊन सातत्याने राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्राला एक दमदार योगदान देणारे विश्वनाथदादा चौधरी खारघर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर सन्मान होईल दोन्ही संघनायकांचा इथे सन्मान केला जाईल. पालेश्वरी क्रिकेट संघाचे संघनायक आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ करंजाडे क्रिकेट संघाच्या संघनायकाचा सन्मान इथे आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने केले जाईल. सरपंच निखिलदादा तांडेल यांच्या शुभ हस्ते संघनायकांचा इथे सन्मान केला जात आहे. चला रवींद्र भोईर सरांकडे आपण माते सरांकडे बोलूया. खेळ स्टार्ट असेल. गोलंदाज सज्ज आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच मागुरू. जाऊया बॅक टू क्रिकेट. 12 बॉल आता 31 ची गरज आणि ह्या फुलटॉस बॉल वर पंच केलाय. मनगटी ताकदीनं ठोकलेला वायडिश लॉंग ऑनला पालेश्वरी चषकातला ब्रँडेड सिक्सर.
या स्वराज्याची निर्मिती केली. जो बॅक टू क्रिकेट षटकार आलाय, काय फलंदाजी, हो लवली ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरला, वन बाउन्स उडव, अगदी चेंडू पकडलाय, फेकलाय. इथे थोडेसे थांबले होते दोन फलंदाज, परंतु बरोबर जज केलं दोघांनी. कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं आणि तिथे मात्र मिळाल्या 2 धावा. संघाची धावसंख्या वाढली. आता येणारे 10 चेंडू 23 धावा. 24 इव्हेंटच्या माध्यमातून बघा इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. एक मैदानाच्या आतमध्ये राजेश केणी, एका बाजूला कौशल केणी खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला प्रीतम. दोन्ही फलंदाज खूप चांगली भागीदारी करत असताना ऑन स्ट्राईक प्रीतम. काय जबरदस्त टोला, ही फटकेबाजी राखून ठेवली होती की काय. सुरुवातीला अगदी चाचपडत होते, परंतु आता लय सापडली. आलाय हा कणकणीत षटकार. काही दिवसातच माझ्या राजाची शिवजयंती येणार आहे आणि याच गावात छत्रपती शिवाजी महाराज सेवा संघटने पाले बुद्रुक आयोजित शिवजयंती सोहळा देखील साजरा होत आहे. 11व्या वर्षामध्ये हा सोहळा साजरा होणार आहे मित्रांनो. शिवजयंती 19 फेब्रुवारी. लय भारी. येणारे चेंडू 9 मित्रांनो आणि 17 धावांची गरज. 9 चेंडू 17 धावा, 17 धावा 9 चेंडू. बघा काय मॅचला या ठिकाणी कल्लाटणी दिली आहे. फलंदाजीच्या जोरावर बॅट्समन ठोकतोय. कौशल केनी 2 षटकार आणि प्रीतम केनी 2 षटकार. दोघांनी 2-2 षटकार ठोकलेत आणि या मॅचला आपल्याकडे झुकवण्याचं काम केलंय. अशी दमदार फलंदाजी करत असताना हे 2 पट्टे, एक प्रीतम दुसरा कौशल. आता 12 बॉल ज्या पद्धतीनं गरज होती ना 31ची, आता 9 चेंडू आणि 17 धावा उरल्या आहेत. 9 चेंडू 17 धावा. गोलंदाज सूरज भगत, या गोलंदाजाला आता कमबॅक करावं लागेल. यस, इथे मात्र स्वीट साऊंड आला होता बघा, आपल्यालाही आवाज ऐकायला आला होता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत इथे फलंदाज बाहेर निघतोय. कॉट बिहाइंड द विकेट, बॅट्समन आउट. बात आहे ही डीजे मास्टर आमच्या SDC सुरतची ओळख आहे मित्रांनो. टायमिंग स्ट्रोक बरोबर त्या ठिकाणी करत असतो. आमच्या पालेश्वरी पालेबुद्रुकमध्ये बघा, पालेश्वरी क्रिकेट क्लब, सर्व महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ पालेबुद्रुक आणि छत्रपती शिवाजी महाराज सेवा संघटना यांच्या माध्यमातून शिवजयंती सोहळा जल्लोषात साजरा केला जातो. आज आपण पाहतोय हा संगीत तुम्हाला ऐकायला मिळाला, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सूरज. 8 बॉल 17 रन विजयासाठी लक्ष राहिलंय. पुन्हा एकदा तोच या ठिकाणी त्या दिशेनं कॉड बिहाइंड द विकेट, बॅक टू बॅक, दूसरा विकेट. तू चल मैं आया. अंजमपडा गजानन शेठ पाटील इनामपुरी, जगन्नाथ मात्री इनामपुरी आणि परशुराम पाटील इनामपुरी क्रिकेटचा आनंद घेतात. जयदादा ढोंगरे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि या स्पर्धेतून विश्वनाथ शेठ चौधरी जर विचार केला ना, पालेबुद्रुक गावामध्ये ज्यावेळेस आपण येत असतो ना, एक गाव एक संघ आणि स्पर्धा असो किंवा अथवा सार्वजनिक कार्यक्रम, मग सांप्रदायिक कार्यक्रम सुद्धा या गावामध्ये नेहमी होत असतात. नवरात्र उत्सव सुद्धा 9 दिवस 10 दिवस जल्लोषमध्ये साजरा केला जातो आणि त्यामध्ये संपूर्ण गाव एकत्रित येत असतो. ही आहे पालेबुद्रुक गावची खरी ओळख. 7 बॉल 17ची गरज.
विकेट ऑन हॅट्रिक होता हा बॉल. काय जबरदस्त वेगाने चेंडू गेलाय, जणू काही बंदुकीतून सुटलेली ही गोळीच आहे. असा चेंडू फरार झालाय, चौकार. आता ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालं, पालेबुद्रुक येथील एक आदरणीय व्यक्तिमत्व जयदास डोंगरे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या वतीने पालेश्वरी चषक 2025 पर्व 3 तिसरे पर्व करता 5001 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल पालेश्वरी कमिटीच्या वतीने, मित्रमंडळाच्या वतीने आपला आम्ही इथे आभार व्यक्त करतो. क्या बात आहे. या चौकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांचक भरलाय. या मॅच मध्ये आता थरार उडलाय, कारण 6 बॉल आणि जिंकण्याकरता आता लक्ष राहिलंय 13 धावांचं. म्हणजेच इथे मात्र ओम गुरुदत्त शिवकर टीम तुम्हाला 12 धावांवर थांबवावं लागेल या पेटाली संघाला, आणि स्वर्गीय महादेव काका शिवांश पेटाली संघ तुम्हाला 6 बॉल मध्ये 13 काढाव्या लागतील. असा हा मॅच दोघांसाठी खूप चांगला. खरं तर इथे हा बॅलन्स राहिलेला मॅच आहे. शेवटपर्यंत हा तुम्हाला मॅच पाहण्यासारखाच असेल. पेटाली टीम नीड टू 13 रन्स फ्रॉम 6 बॉल. खूप चांगला मॅच, परंतु एकमेव फलंदाज स्वर्गीय महादेव काका यांचे सुपुत्र कौशल केनी मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याला साथ देणारा मयूर केनी ज्यानं चौकार ठोकला आल्या क्षणाला. कोण असेल गोलंदाज, या धावा डिपेंड करेल. सुमित ढवलेला आमंत्रित केलंय, पाचारण केलंय सुमितला की सुमित या धावा तुला वाचवाव्या लागतील. 12 धावापर्यंत तू देऊ शकतोस, 13वी धाव काढली तर आपण आज सामना गमवू. मात्र फलंदाज त्याच्या समोर असेल कौशल केनी, स्वर्गीय महादेव काका यांचे सुपुत्र. आपल्यामध्ये नाहीत महादेव काका, परंतु त्यांच्या स्मृतीचा सुगंध दरवळत असेल. आज त्यांचा सुपुत्र मैदानावर खेळतोय. 6 बॉल 13ची गरज. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने केलाय पंचिंग स्ट्रोक, ताकदीचा वापर, आणि चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राकडे जातोय. अंपायर सिग्नल, डिसिजन नाव पेंडिंग. षटकार की चौकार? येस अंपायर, येस, इट्स अ 6 रन. जय श्रीराम. काय संगीत आणि काय तेवढीच फलंदाजी मैदानावर होते. 5 बॉल आता 7 उरल्यात. मी म्हटलं की कौशल केनी, हे वादळ थांबवावं लागेल इथे शिवकर संघाला. हे वादळ झुंजावतो या पालेश्वरी मैदानावर, कारण येणारे 5 बॉल आणि 7 धावा म्हटलं ना तर आता मॅच थोडी क्लोज झाली आहे, जवळ आली आहे पेटाली टीमच्या. अंडर 16चा हा खेळाडू आहे, परंतु काय ताकद आहे बघा. जरी वय वर्ष 16च्या आतमध्ये असला ना तरी त्याच्याकडे मनगटी पॉवर जी आहे ना ती पॉवरफुल आहे. 5 बॉल 7ची गरज, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा. 5 बॉल 7ची गरज. कौशल केनीसाठी ते 1000 रुपयाचा कॅश प्राइज खारघर शहर काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहे आणि आजचे आमचे प्रमुख पाहुणे विश्वनाथ दादा चौधरी रांजणपाडा यांच्या वतीने कौशल तुझ्यासाठी 1000 रुपये जमा झालेले आहेत. 5 बॉल आता 7ची गरज. महागुरु, उद्या 12वीचा बोर्डाचा पेपर आहे याच कौशलचा, तो पेपर टाकून उद्याचा अभ्यास टाकून मैदानावर खेळण्यासाठी आलाय. 4 चेंडू आणि 6 धावा. ही खेळाची आवड आहे, ही क्रिकेटची आवड आहे मित्रांनो. बघा 12वी मध्ये शिक्षण घेतोय कौशल, परंतु कमी वयामध्ये या टेनिस क्रिकेटच्या पटलावर तो नाव रोशन करतोय. परंतु कौशल नक्कीच उद्याचा पेपर आहे, महत्वाचा आहे. 12वीचा वर्ष, त्याकडे देखील तुला लक्ष द्यावं लागेल. इथे हिरो बनायचं आहे आणि नक्कीच शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील हिरो बनायचं आहे. 4 बॉल 6ची गरज. कमबॅक करतोय गोलंदाज सुमित ढवले. सुमितचा हा बॉल कौशलसाठी. हा सरळ बॅटने केलाय वाईडिश, अगदी काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षकाकडे. ओह, वोर थ्रो. हा, ओ माय गॉड,
डोक्यावर अक्षरशः हात ठेवले होते त्या डायरेक्ट हिट करणाऱ्या क्षेत्ररक्षकांना. काय ठेवणार नाही या हात, कारण क्षणच तसा होता. जर हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता, जर हिट झाला असता तर बाद झाला असता. मोहे मोहे नक्कीच म्हणावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आल्या आहेत. आता 3 बॉल आणि 4 धावा, 3 चेंडू 4 धावा. हे समीकरण किती क्लोज झालंय. चला जास्त वेळ घेऊ नका, जो काही निर्णय अंपायर लवकर घ्या, कारण रात्रीची स्पर्धा म्हटली ना तर आपल्याकडे वेळ कमी असेल. इथे पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 1 ते 6 ट्रॉफ्या स्वर्गीय आशा प्रकाश भोईर पेंदर यांच्या स्मरणार्थ ज्यांच्या वतीने स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहे ते सन्माननीय प्रकाश भोईर पेंदर यांचं पालेश्वरीच्या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. चला मॅचकडे फोकस करूया. मॅच खूप रोमांचक, चित्त थरारक सामना. 3 बॉल 4 ची गरज. फुलटॉस बॉल वर आहे, परंतु झेल अगदी सेफ लँड झालाय. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. आता समीकरण बरोबर समांतर. 2-2, 2 चेंडू 2 धावा, 2 धावा 2 चेंडू. हे समीकरण बघता आता या मैदानावर खूप मजा येणार. मजा 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 या मॅच मध्ये. पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांना पैसा वसूल मुकाबला पाहायला मिळतोय. दिलों की धड़कन तेज करने वाला मुकाबला, रोंगटे खड़ा करने वाला मुकाबला और बिल्कुल दिमाग को सुन करने वाला मुकाबला. टाइमिंग अलर्ट. चला आमचे चोरगे सर अंपायर आणि टेंबे सर आता तुम्हाला सांगतील की वेळेचा बंधन आहे या स्पर्धेमध्ये. 2 चेंडू 2 धावांची गरज. ऑन स्ट्राइक बॅट्समन असेल कौशल, एकमेव कौशल. जीत और हार इसमें बीच में खड़ा कौन है बल्लेबाज? केवल कौशल. हार जीतच्या मधोमध असणारा उभा पेटाले टीम आता थोडासा सुटकेचा आस्वाद घेत असेल की 2-2 म्हटलं तर जास्तीत जास्त प्लस पॉइंट बॅट्समनच्या बाजूने असतो. आता जो मायनस पॉइंट या शिवकर संघाकडे आहे ना, त्या शिवकर संघाला हा बॉल डॉट फेकावा लागेल. शिवकर संघाच्या गोलंदाजाने जर सुमितनं हा डॉट फेकला तर फ्रेशर येईल मग, परंतु जर या बॉलवर 1 जरी आली तरी मॅच शेवटपर्यंत रंगेल. ओहो, 1 तर आली आहे. खणून काढला वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षकाने जसा उचलला फेकलाय. धाव तर एवढी जलद गतीने घेतली आहे, परंतु अंपायर सांगतायत की आता रिव्ह्यू घ्यावा लागेल. धावचीतसाठी हा रिव्ह्यू जर बाद झाला तर 1 बॉल 1 आणि जर नाबाद राहिला तर मॅच जिंकेल असा डिसिजन. हा डिसिजन फार इम्पॉर्टंट असेल. 24 इव्हेंट्स, दूध का दूध पाणी का पाणी. पारदर्शक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आमचे अंपायर सुनील सर आहेत. सुनील पाटील सर, व्हॉट इज डिसिजन? नॉट आउट. आणि या धावा पूर्ण आणि स्वर्गीय महादेव काका शिवांश पेटाली संघ विजयी. हार्दिक अभिनंदन. थँक्स. पेटाली क्रिकेट संघाने शिवकर क्रिकेट संघावर मात करून ओम गुरुदत्त शिवकर क्रिकेट संघावर मात करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. पेटाली क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन. शिवकर क्रिकेट संघाने पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला. तुमचा पालेपुत्र ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. या सामन्याचा सामनावीर नक्कीच महागुरु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खरे आज त्याने आपल्या वडिलांना आदरांजली दिली.